आजच्या या दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील आयडियाचा आविष्कार 2025-26 या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे गुरुवर्य आणि विशेषतः त्यांच्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये लाडके असं विशेषण नेहमीच लावलं जातं ते आपल्या कॉलेजचे प्राचार्य, या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असणारे आमचे सर्व मित्र, निवृत्त PI काळे साहेब, प्रकाशजी दांडे साहेब, माननीय प्राचार्य चौरे साहेब, माझे मार्गदर्शक गुरुवर्य श्री अनिल तोरडमल साहेब, सुभाषजी तनपुरे, प्राचार्य उडाणे सर, प्राचार्य गोरखे सर कोंबरी, सिनियर विभागाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक बलाने साहेब आणि ज्युनियर विभागाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक दुपडे साहेब, त्या व्यतिरिक्त अनेक शाळा महाविद्यालय या पंचकृषीमधील शाळा महाविद्यालयाचे जे शिक्षकवृंद, प्राचार्य आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते विद्यार्थी मित्र आणि ज्यांना आपण कौतुक करणार आहोत, ज्यांच्या पाठीवरती आपण इथे बक्षीस रूपाची किंवा अवॉर्ड रूपाची किंवा त्यांना काही ट्रॉफी देण्याचं काम जे आपण करणार आहोत, तिची थाप त्यांच्या पाठीवरती मानणार आहोत, असे आपले सर्वच विद्यार्थी बंधू भगिनी. खरं तर या कार्यक्रमाचं नावच एक आविष्कार आहे, आयडियाचा आविष्कार. म्हणजे आविष्कार हा मराठी शब्द आहे आणि आयडिया हा इंग्लिश शब्द आहे. म्हणजे तिथं जुगाड नाही, परंतु करेक्ट डोकं लावून तो कार्यक्रम केलेला आहे आणि कार्यक्रमाचं नाव ठेवलं आहे आयडियाचा आविष्कार. पण त्याचं नाव थोडं आयडियांचा आविष्कार असं असायला पाहिजे होतं, असं मला वाटलं जेव्हा मी हॉलमध्ये गेलो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज तिथे बघायला मिळाल्या, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट तिथे बघायला मिळाले. आय एम completely amazed out of that, sir. I do not have any other word rather than getting amazed by seeing the ideas of the students. One student was showing me that he can cure the patient who is mentally not well just by showing multiple videos. It's really amazing thing. आणि ते पण दादा पाटील महाविद्यालयामध्ये शिकणारा एक विद्यार्थी असं काहीतरी दाखवू शकतो. आपल्याकडे भरपूर आविष्कार असतात, त्याचा प्लॅटफॉर्म आपल्याकडे नसतो. ते दाखवण्यासाठी आपल्याला जे प्लॅटफॉर्म लागतो तो नसतो. खरं तर मी माननीय प्राचार्य साहेबांना त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो. खरं कौतुक करणे इतका मी त्यांचं कौतुक करणे इतका मी मोठा नाही, परंतु नक्कीच अप्रिशिएशन करण्यासारखी ही गोष्ट आहे सर, की या ठिकाणच्या कॉलेजमध्ये तुम्ही अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म मुलांना देत आहे. त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की मला काहीतरी सुचतंय, ते मांडलं पाहिजे, नुसतं शब्दातच मांडायचं नाही तर ते मला प्रॅक्टिकली करून दाखवायचं आहे. मी बघितलं ऑर्डिनोमध्ये प्रोग्रामिंग करतात. याच्यापैकी ऑर्डिनो किती लोकांना माहित आहे? हात वरती करा. व्हेरी गुड. मला वाटतं ते 30 मुलं आहेत ज्यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे. ऑर्डिनो एक कंट्रोलर आहे. म्हणजे हा जो मोबाईल आहे आपला, हा चालण्यासाठी याच्या आतमध्ये एक ब्रेन असतो. जसं आपण चालतो त्यासाठी आपल्याकडे एक ब्रेन आहे. आपला ब्रेन, आपलं मन जे अस्तित्वात नाही ते आपल्या ब्रेनला सांगतं की आता उठून उभा राहा, तुमचं नाव घेतलंय, तुम्ही भाषणाला उभा राहा किंवा तुम्ही मार्गदर्शन करा. मग माझ्या कानाने मी ऐकलं, कान हे एक सेन्सर आहे आणि तो सेन्सर माझ्या ब्रेनला सांगतो की भाऊसाहेब जंजिरे असं नाव घेतलं गेलंय. मग ब्रेन म्हणतो की ओके, आता भाऊसाहेब जंजिरेला चालायचंय. मग माझ्या पायाला तो सूचना देतो की चालायला सुरुवात करा आणि मग डोळ्याला सूचना देतो की स्टेज कुठे बघा आणि तिकडे जाऊन उभा राहा. हे सगळं काम कोण करतंय? माझा ब्रेन माझ्या वेगवेगळ्या अवयवांकडून करून घेतोय. तसं तो ऑर्डिनो जो असं तो एक कंट्रोलर आहे. तो कंट्रोलर जनरली प्रोग्रामिंग जे करतात ते इंडस्ट्रीमध्ये
2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स ज्या लोकांना असतो ते त्याच्यावरती प्रोग्रामिंग करतात. ते प्रोग्रामिंग कशावरती करतात? त्याचे जे हात पाय डोळे नाक कान म्हणजे सेन्सर असतं. ते सेन्सर असतं. ते सेन्सरला कंट्रोल करायचं काम तो आर्डिनो करतो आणि त्याच्यामध्ये त्याला कमांड द्यायचं काम जे असतं ते सॉफ्टवेअर करतं. आता कम्प्युटरच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती. ओएस कोणाला माहिती आहे? हातवरती करा. व्हॉट इज ओएस इन कम्प्युटर? Yes. Can you stand up and tell me what is OS? Operating system. Operating? System. Yes, operating system. Thank you very much. So, can you give big hands to that girl? So, that OS is the program of that Arduino. So, मी बघितलं ते पोरांनी प्रोग्राम लिहिलंय त्याचा. काय सांगायचे मला आता जगदंबा विद्यालयाचे ते मुलं आहेत राशींचे, त्यांनी तो प्रोग्राम लिहिलाय. तर आविष्कार किंवा सॉरी मला काय म्हणायचं की संशोधन आयडिया कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ. हाऊ आय टेल यू. गुगल काय होतं? आयडिया तिथे आयडियाचा आविष्कार झाला तिकडे. आज गुगलमुळे तुम्ही कुठल्याही वाडी वस्तीत जा, कुठल्या गल्लीत जा, कुठल्या देशात जा, कुठल्या डोंगरावरती जा आणि तिथं लिहा. फक्त तिथं कव्हरेज असलं पाहिजे, नेटवर्क असलं पाहिजे. आजकाल विदाउट मोबाईलचे पण गुगलचे ॲप आहेत जे डायरेक्ट सॅटेलाइटशी कनेक्टेड असतात. म्हणजे जे कम्युनिकेशन आपण मोबाईलवरती करतो ते आता वायरलेस झालेलं आहे. मग माझा फोन जर कव्हरेजमध्ये नसेल, माझ्याकडे तसा ॲप असेल तर मी डायरेक्ट सॅटेलाइटतून माझ्या फोनमध्ये मला कम्युनिकेशन होतं. म्हणजे उदाहरणार्थ फ्लाईटमध्ये आता इंटरनेट आहे, आपल्याला माहीत असेल सगळ्यांना. पूर्वी फ्लाईटमध्ये बसल्या सांगायचे की सगळ्यांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ करून ठेवावे, मोबाईल कोणीही उघडू नये. पण आता तिथं इंटरनेट चालू आहे का, तर ते कम्युनिकेट कोणावर करतायत तर ते सॅटेलाइटशी कम्युनिकेट करतात. साधा छोटासा गुगलचा आविष्कार, छोटंसं संशोधन अख्खं जग बदलून टाकलं. त्याने अख्खं जग बदलून टाकलं. झोमॅटो किती लोकांना माहिती आहे? म्हणजे झोमॅटो कर्जतमध्ये नाही अजून झोमॅटो सर्व्हिस. झोमॅटो एक साधं संशोधन आहे. ते काय आहे? मला भूक लागली. आता आम्ही इथं दादा पटेल कॉलेजला हॉस्टेलला राहायचो. तर भूक लागली की काय घरी जायचं, भूक लागली की काय त्याचा डबाच घेऊन यायचा. आमचा एक बारडगरचा दगडी बारडगरचा एक मित्र असायचा. त्याची दुधाची बाटली 1 लिटरची ते डबा बिबा सगळं ते रोज एसटीने त्याच्या घरचे पाठवायचे. तो इथं येऊन घ्यायचा. त्या घेण्यासाठी नंबर लागलेला. म्हणजे सोमवारी मी बस स्टँडला जायचं, मंगळवारी त्याने द्यायचं, बुधवारी तिसऱ्याने द्यायचं, ते घ्यायचं आणि मग खायचं. कधी कधी सकाळचं संध्याकाळी, सकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळी पण खावं लागायचं. आता परिस्थिती काय माहिती? अहिल्यानगर सारख्या, त्यानंतर बारामती, पुणे अशा ज्या सिटी आहेत अशी या ठिकाणी तुम्हाला भूक लागली की ॲप ओपन करायचं, धडधड लिहायचं, काय पाहिजे ते टाकायचं आणि खायचं. काही विचारायला नको. घरातल्यांचं काही त्रास नाही, हेच खा तेच खा, उष्टच का ठेवलं वगैरे काय नाही. एकदम फ्रीडम आणि ते जेवण आपल्याला मिळतं. झोमॅटो. इतके मोठे मोठे आविष्कार घडलेले आहेत आणि या आविष्कारामुळे, या संशोधनामुळे, या आयडियामुळे माणसाचं लाईफ हे बदलून जातं. एक आयडिया माणसाला काय बनवू शकते आणि कुठून कुठे घेऊन जाऊ शकते याची कल्पना तुम्ही न केलेली पाहिजे. तुम्हाला माहित असणार आहे की जेव्हा मोबाईल आयफोन जेव्हा लॉन्च झाला, तेव्हा ॲपलचे स्टीव्ह जॉब हे डायरेक्टर होते, म्हणजे चेअरमन होते. त्यांनी जेव्हा तो ॲपल मोबाईलचं संशोधन केलं त्याच्यापूर्वी ते फक्त म्हणायचे कनेक्ट द डॉट्स. म्हणजे काय, जे मिसिंग आहे त्याचे डॉट्स कनेक्ट करा. आणि डॉट्स कनेक्ट करत he has developed a product, that's Apple. संशोधन, ideas are very important. Research is very important. तुम्हाला माहित असेल आपल्या देशामध्ये पूर्वी, मी आता मागाशी सरांशी बोलत होतो की अख्खं जग पूर्वी जमिनीवरती आपली ताकद दाखवून आपली शक्ती दाखवायचं. म्हणजे त्याला हे म्हणतात की सॉइल पॉवर. ज्याच्याकडे जमीन जास्त, ज्याच्याकडे प्रांत जास्त, तो आपली ताकद दाखवायचा. त्यानंतर आलं की ज्याच्याकडे ऑइल जास्त, ज्या देशाकडे ऑइल जास्त त्याचं प्रभुत्व अख्ख्या जगावरती. त्यानंतर नॉलेज आलं, ज्याच्याकडे नॉलेज जास्त त्याचं प्रभुत्व जास्त. आणि त्यानंतर आलं ज्याच्याकडे बिझनेस कंट्रोल आहे त्याच्याकडे जगाचा कंट्रोल आहे. आणि म्हणूनच आपलं ट्रम्प तात्या आपल्यावरती कंट्रोल करतात. तुम्हाला माहित आहे, हो, तुम्हाला फाळके तात्या नाही ऐकलं, ट्रम्प तात्या बोललो नाही.
आपल्या ते ट्रम्प तात्या मला फाटे तात्या आठवतो, मी जिकडे असेल तिकडे. आपल्या तालुक्यात तात्या म्हणजे आणि आपल्या कॉलेजसाठी तर ते नेहमीच मार्गदर्शक असतात. तर ते ट्रम्प तात्या आता रशियाचं तेल बाकीच्या देशांनी विकू नये, रशियाने ते युद्ध थांबावं, त्याच्या मागचा स्वार्थ त्यांचा आहे की मला मॅक्सेसे नाही, नोबेल प्राइज मिळेल. ते मिळण्यासाठी मी शांततेचा पुरस्कर्ता आहे हे मी सिद्ध करू शकतो. ते सिद्ध करण्यासाठी मला भारताने आणि पाकिस्तानने सांगितलं पाहिजे की आमचं युद्ध तुमच्यामुळे मिटलं. ठीक आहे. आता अशा प्रकारच्या जर घटना जर कोणी करू शकत असेल तर ते फक्त आयडियामधून करत असेल, ते फक्त संशोधनामधून करत असेल तर संशोधनाला किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात आलं असणार आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की मी एक पुस्तक वाचलं मागच्या 1 महिन्यापूर्वी. पेपाल नावाची संस्था, तुम्हाला माहिती, कंपनी पेपाल, कोणाला माहिती? पेपाल. पेटीएम कोणाला माहिती? फोन पे कोणाला माहिती? हा, हे फोन पे, गुगल पे, पेटीएम, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ह्या सगळ्यांचा फादर किंवा सगळ्यांची मदर म्हणा ती कोण असेल तर पेपाल. पेपाल नावाची कंपनी अमेरिकेमध्ये उघडली. त्या पेपालचे जे ओनर आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलं. पीटर थिल त्यांचं नाव, पीटर थिल. तर त्यांनी पुस्तक लिहिलं 0 to 1. हा 0 to 1 हा कन्सेप्ट अत्यंत महत्वाचा आहे. आणि 1 to 1 पुस्तकाचं नाव आहे 0 to 1. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. नीट ऐका स्टुडंट्स, ज्यांना रिसर्च करायचं आहे, ज्यांना संशोधन करायचं आहे, ज्यांना काही बिझनेस करायचा आहे, ज्यांना काही स्वतःची आयडिया प्रचंड मोठी करायची आहे, त्या लोकांसाठी हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. सर पीटर थिल असं म्हणतो त्यामध्ये, त्या पुस्तकामध्ये 0 to 1 हे पुस्तकाचं नावच आहे. 0 to 1 म्हणजे मी समजा आता सकाळी मी एका नगर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये होतो. तिथं त्यांच्या प्राचार्याने सांगितलं, त्यांच्या एका स्टुडंट्सने, आर्ट्सचा स्टुडंट होता, त्यांनी वडापावचा गाडा सुरू केला आणि आता त्याच्याकडे काहीतरी 30-35 फ्रँचायझी नगरच्या अवतीभोवती आहेत. आणि त्याच्याकडे आता वेळ नाही त्यांना भेटायला, त्याच्याकडे वेळ नाही बोलायला, इतकं छान तो बिझनेस करतोय. त्यांनी काय केलं? 0 to 1 नाही केलं, त्यांनी काय केलं? 1 to 1 केलं. नाव आय विल टेल यू द डिफरन्स बिटवीन 0 to 1. When you are talking about 0 to 1, it means invent something new. शून्यातून विश्व निर्माण करणे ज्याला म्हणतो. नाही तिथं होय करणं. 0-1 कॉम्प्युटर सायन्सचे लोक पोरं माहित असतील तुम्हाला. अस्तित्वात नसणारी गोष्ट समोर आणणे म्हणजे 0 to 1. अस्तित्वात नसणारी म्हणजे जे काही नाहीये, कोणाकडे नाहीये. मग ते उदाहरण सांगितलं की एखादा मेंटल माणूस असेल, एखादा पेशंट असेल, मेंटली डिसऑर्डर असणारा माणूस असेल, त्याला जर एखादा व्हिडिओ दाखवून, त्याला जर एखादा ऍप दाखवून जर तुम्ही क्युअर करू शकत असाल तर हे नाहीये. जे नसलेलं अस्तित्वात आणणं त्याला म्हणतात 0 to 1. आणि याचाच पैसा मिळतो, याच्यामुळेच ग्रोथ होते, याच्यामुळेच तुमचं नाव होतं, याच्यामुळेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळते, याच्यामुळे इन्व्हेस्टर तुमच्यावरती विश्वास ठेवतात. 0 to 1 स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असेल, तुमच्यामध्ये नवीन नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याची धमक असेल, ताकद असेल, ते जर तुम्ही दाखवू शकला मार्केटला आणि समाजाला, तरच तुम्हाला नवीन एम्प्लॉई मिळतील. नवीन एम्प्लॉई काय म्हणतात? अरे तेच रटाळ काम करण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही. 1 to 1 काय आहे ते तुम्हाला सांगतो. मग दोघांचा डिफरन्स काय? 1 to 1 म्हणजे काय? समजा हा ऍपलने मोबाईल बनवलाय. आता सगळ्या दुनियाला माहिती मोबाईल कशासाठी वापरला जातो? रिमोटली लागतो, याला वायर लागत नाही, कनेक्शन लागत नाही. मी मोबाईल टाकला, सिम कार्ड असलं की मी गेलो, मी ऍप बघू शकतो, मी बोलू शकतो, कुठली भाषा शिकू शकतो, मी अनेक प्रकारचे ऍप डाउनलोड करू शकतो, मी अनेक प्रकारच्या जगातली इन्फॉर्मेशन याच्यावरती घेऊ शकतो, इंटरनेट चालू शकतो अँड सो ऑन. आता मोबाईल येतात, 10 कॅमेरे असतात, 5 कॅमेरे असतात, 2 कॅमेरे असतात, हे पिक्चर असतात, हे सगळं मला माहित आहे. माझ्यासारखा पिंपळी मधला उद्योजक काय करतो की हा मोबाईल मी थोडंफार काही चेंजेस करणार आणि हा मोबाईल मी कॉपी करणार किंवा हा मोबाईल मी माझ्या पद्धतीने डेव्हलप करून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. 1 नाही, 10 नाही, 5 नाही, 1 बिलियन मोबाईल मी देशामध्ये विकणार कस्टमरला. याला म्हणतात 1 to n, एकापासून मल्टिपल. 1 to n ला ठराविक मार्केट आहे. कचरा तुम्ही गोळा करू शकता. तुम्ही जर समजा ही 1 to n आयडिया घेऊन गेला तर तुम्हाला तुमचा जे मार्केट आहे ते मार्केट पकडायलाही तुम्हाला त्रास होणार. तुमच्याकडचे एम्प्लॉईना तुम्ही चांगले पगार देऊ शकणार नाही.
तुम्ही तुमचा प्रॉफिट चांगला कमवू शकणार नाही. तर हे सगळं जे करायचं आहे ते आपल्याला 0 to 1 मधून करायचं. मग 0 to 1 ची आयडिया अशी आहे की काहीतरी नवीन करायचं. आणि मी जे तुमच्यामध्ये स्पार्क बघितला आज तो असा आहे की तुम्ही खरंच 0 to 1 करणारी मुलं आहात. पण ते 0 to 1 करून सुद्धा दुसरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अनेक लोक संशोधन करतात, अनेक 0 to 1 प्रोड्यूस करतात, परंतु त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन सुद्धा होणं गरजेचं आहे, ते होत नाही. राईट. कारण मला स्वराज्य मिळवायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, सगळ्यांना आयडिया दिली, 0 to 1 झालं आणि बसले का ते घरात जिजाऊंच्या मांडीवरती डोकं ठेवून? नाही, त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं, मावळे उभे केले आणि खरंच स्वराज्य एका केलं, दुसरा तिसरा आणि स्वराज्य स्थापन करून दाखवलं आणि म्हणले हो 0 to 1 त्यांची इम्प्लिमेंट झाली. आता तिथून पुढं 1 to n चालू आहे. 1 to n मायनस आहे त्याचं आपल्याला बोलायचं नाही, पण ठीक 1 to n चालू आहे असं आपण म्हणू. तसं उलटी बाजू काय याची, तर तो आविष्कार ते तुमचं संशोधन आहे ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, त्याला मार्केटेबल करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ती आयडिया लोकांना सांगता आली पाहिजे. मी आता बऱ्याच मुलांशी बोलत होतो, तो म्हणला सर काय मी म्हणलं काय आहे, सर मला ऑर्डिन आहे. मला त्यातला कंट्रोलर कुठला आहे त्याला माहित नव्हतं. ठीक आहे, ते लहान मुलं आहेत, त्यांच्या लेवलवरती त्यांना हे आपल्याला ते अपेक्षितच आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो की लहानपणीच स्वराज्य स्थापनेचा त्यांनी ध्यास धरला होता. आपल्याला आपली आयडिया कशी मांडायची हे माहीत असलं पाहिजे. जे काही संशोधन आपण करतोय त्याचा डिटेल अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याची टेक्नॉलॉजी माहीत असली पाहिजे. ते संशोधन याच्या अगोदर कधी घडलेलं का ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्या संशोधनावरती आपल्याला काही बिझनेस करता येईल का ते आपल्याला माहीत असलं. आता तुम्ही फार लहान आहात, परंतु तरी सुद्धा तुम्ही एक लक्षात ठेवायचं की संशोधन हे आपल्याला लोकांच्या उपयोगासाठी आणता आलं पाहिजे. मी जे बनवलं ते जर लोकांना वापरता नाही आलं, मी जी माझी आयडिया आहे ती लोकांपर्यंत पोहोचता नाही आली, तर माझ्या आयडियाचं सोनं होणार नाही आणि ती आयडिया व्हायला जाईल. त्यासाठी कुठलीही आयडिया ही इम्प्लिमेंट करता आली पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं, कुटुंबाचं आणि पर्यायाने देशाचं तुम्ही नक्कीच त्यामध्ये हित साधणार आहात. मला माहीत असेल डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आपले जे आपले प्रेसिडेंट होते, एक्स प्रेसिडेंट ऑफ द कंट्री, सायंटिस्ट होते. आयुष्यभर त्या माणसाने सर 0 to 1 हा कन्सेप्ट राबवला. शून्यातून त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्या देशाला दिल्या. आपल्याकडे काहीच नव्हतं, सगळं त्यांनी नवीन जे काही आलं विज्ञानामध्ये ते आपल्याला अब्दुल कलाम साहेबांनी ते दिलं. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणाल की कुठली आयडिया जी आपल्याकडे आहे ती आयडिया जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा तुमचं स्वतःचं, देशाचं आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या देशाचं कल्याण त्याच्याशिवाय त्याच्यातून झालं पाहिजे. या दृष्टीकोनातून तुमच्या आयडियाज, तुमचे कन्सेप्ट हे क्लिअर असणं गरजेचं आहे आणि त्याला बिझनेसमध्ये तुम्ही कसं कन्वर्ट करायचं ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ते प्लॅनिंग केलं पाहिजे. त्याच्यासाठी खरं तर तुमची पालकांची ही त्यात महत्वाची जबाबदारी आहे, शिक्षकांची पण महत्वाची जबाबदारी आहे. कारण ही लहान लहान मुलं आहेत, त्यांना एवढंच माहिती की माझ्याकडे काहीतरी आयडिया आहे, मी काहीतरी नवीन शिकतोय आणि मला नवीन काहीतरी दाखवायचं आज स्पर्धा आहे म्हणून करतो. परंतु जर आपण तो त्यांचा स्पार्क कॅच केला आणि त्या स्पार्कला एनर्जीमध्ये जर कन्वर्ट करायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी जर केला तर खऱ्या अर्थाने त्या आयडिया त्या उद्या एक चांगल्या प्रोडक्ट्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात. त्या प्रोडक्टमधून एक चांगल्या बिझनेसमध्ये त्या कन्वर्ट होऊ शकतात आणि नक्कीच ते आपल्याला आपल्या कॉलेजला भूषणा वाचतील. याचबरोबर या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो आणि आपल्यापैकी जर कोणाला काही माझ्याशी हितगुज करायचं असेल तर 1-2 मिनिट मी इकडे थांबतो. कोणाला काही प्रश्न विचारले असतील, कोणाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर यू आर फ्री टू डिस्कस विथ मी. कुणाला काही माझ्या बिझनेसच्या विषयी बोलायचं असेल, तुमच्या स्वतःच्या कन्सेप्ट असतील त्याच्याविषयी बोलायचं असेल, तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत त्याला काही कन्वर्ट करायचं आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं असेल तरी आपण बोलू शकता. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.